आपण पाहत आहात लोकनेता न्यूज, रोखोक सडेतोड। खूप जवळून अनुभवलाय। आज या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्ही कधीही पक्षाचं, जातीचं, धर्माचं राजकारण केलं नाही। सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची एक चांगली, यशस्वी आणि घरंदाज राजकारणाची एक प्रतिमा आम्ही घालून दिलेली आहे आणि असंच इथून पुढच्या काळातही काम आम्ही करत राहणार आहोत। आज गावामध्ये तुम्ही बघत असाल ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक चांगली कामं झाली असतील। 2014 पूर्वी किती लोकांच्या घरासमोर शौचालय होती? जरा हात वरती करा बरं। 14 पूर्वी, 2014 पूर्वी आज किती लोकांच्या घरासमोर शौचालय आहे? हात वरती करा। सगळ्यांच्या घरासमोर शौचालय आहे। गाव शोष खड्डेही आहे, म्हणजे शोष खड्डे ही सुद्धा संकल्पना पंकजाताईंच्या खात्याची, ग्रामविकास खात्याची संकल्पना आहे। आज आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर शौचालयाची निर्मिती झालेली आहे। हा सरकारचा तुम्हाला थेट झालेला फायदा आहे ना। रेल्वे तुमच्या दारात आली नसली तरी शौचालय तुमच्या घरासमोर आलेलं आहे। 2014 पूर्वी किती लोकांच्या घरामध्ये गॅस होते? हात वरती करा। आज किती लोकांच्या घरामध्ये गॅस आहेत? सगळ्यांच्या घरामध्ये गॅस आहे। हे गॅस मागण्यासाठी तुमच्यापैकी कोणीतरी माझ्या घरी आलं होतं का? हे गॅस मागण्यासाठी तुम्ही पंतप्रधान मोदींकडे गेला होतात का? तुम्ही मोदींना चिठ्ठी पत्र लिहिलं होतं का की मला माझ्या घरात गॅस पाहिजे म्हणून? पण दिल्लीत बसूनही बीड जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या एका खेडेगावामधल्या महिलेला जो त्रास होतो त्याची जाणीव ठेवून त्या महिलेपर्यंत गॅस पोहोचवण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलंय आणि ते पंतप्रधानांकडून आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी जी कडी लागते ती कडी म्हणजे मी खासदार म्हणून त्या कडीचं काम मी केलेलं आहे। अशा अनेक योजना आहेत ज्यांचा तुम्हाला थेट लाभ झालेला आहे। आयुष्मान भारत ही केंद्र सरकारची अतिशय क्रांतिकारी योजना आहे की ज्याच्यामधून लाभार्थ्याला 5 लाख रुपयापर्यंतची मदत सरकार करतं। जर तुमच्या घरात कोणाची तब्येत खराब झाली, त्यांना काही दुखणी आली, आजार झाला, ऑपरेशन करावं लागलं तर 5 लाख रुपयापर्यंतची मदत ही केंद्र सरकार करत असतं। अशा खूप साऱ्या योजना निर्माण झालेल्या आहेत। केंद्र सरकारची सगळ्यात यशस्वी योजना आता गेल्या काळातली म्हणाल तर शेतकरी सन्मान योजना, ज्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याला केंद्र सरकार 6,000 रुपये वर्षाचं पेन्शन देते। शेतकऱ्याला पेन्शन देण्याची संकल्पना यापूर्वी कधीच कोणाला सुचली नव्हती। त्यामुळे तुमच्या शेतीत काही पिकलं किंवा नाही पिकलं, तुम्हाला पीक विमा आला किंवा नाही आला, तुम्हाला दुष्काळाचं अनुदान मिळालं किंवा नाही मिळालं, तरीही तुमच्या सन्मानार्थ ही राशी 6,000 रुपयाची केंद्र सरकार देत आहे। त्यापैकी 2,000 मला वाटतं 2200 रुपयांचा पहिला हप्ता हा बहुतेक सगळ्या लोकांच्या खात्यावरती आधीच वर्ग झालेला आहे। अशा अनेक चांगल्या चांगल्या सकारात्मक योजना घेऊन आम्ही काम करत आहोत। अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा विषय भिजत ठेवणाऱ्या यापूर्वीच्या सरकारने कधीच या विषयाकडे लक्ष दिलं नव्हतं, पण आज भारतीय जनता पार्टीचं राज्यातलं सरकार आहे ज्यांनी मराठा आरक्षण देण्याचं काम यशस्वीरित्या पार पाडलं। मोठी उपलब्धी ठरणार आहे आणि त्या मराठा आरक्षणाचा निभाव कोर्टापुढे लागणार नाही असे जे दावे विरोधक करत होते त्यांना आज चांगली चपराक मिळालेली आहे। 16% मराठ्यांसाठीचं आरक्षण हायकोर्टाने सुद्धा मंजूर केलेलं आहे। असे अनेक विषय आहेत। मी जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आतापर्यंत गेल्या 4-4.5 वर्षात केलेल्या कामाची यादी जरी वाचायची ठरवली तरी पुढचे 2 तास मला भाषण करावं लागेल। योजना समजावून सांगायच्या म्हणल्या तर पूर्ण रात्रभर मला इथे बसून तुम्हाला सगळ्या योजना समजाव्या लागतील। पण योजना समजावणं हा हेतू नाहीये, योजना तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा हेतू आहे। म्हणून तुम्ही न मागता गॅस तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुम्ही न मागता शौचालय तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुम्ही न मागता बचत गटांच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात। कारण केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि त्या योगाने त्या सरकारच्या प्रतिनिधी म्हणून, पालकमंत्री म्हणून पंकजाताई, खासदार म्हणून मी, आमदार म्हणून संगीताताई, आम्ही सगळे सुद्धा सर्वसामान्य गरीब जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी हे सरकार आणि हे सरकारचे कामं अर्पित करण्यासाठी आम्ही बांधील आहोत। इथून पुढच्या काळात सुद्धा ही अशीच कामं आमच्या माध्यमातून होत राहतील। सर्वांनी आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे करा। येणाऱ्या 18 तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे।
तर 18 तारखेला जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल तेव्हा माझी महिलांना विशेषतः विनंती आहे की 4 वर्षापूर्वीचा काळ आठवा, जेव्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता आणि आज घरात गॅस आलेला आहे. किती तुमची सोय झाली, तुमच्या तब्येतीची काळजी झाली, तुमच्या डोळ्याची काळजी झाली, तुमच्या फुफ्फुसांची काळजी झाली. ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर तुमचं बोट आपसूक कमळाच्या बटनाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास व्यक्त करत आपल्या येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा आमच्या पाठीशी तुमची खंबीर साथ, तुमचं समर्थन उभं करा एवढी विनंती तुम्हाला या ठिकाणी करते. आणि ज्याप्रमाणे तुम्ही मोठ्या संख्येने आज माझं इथे स्वागतासाठी, माझे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहिलात, तशीच पुढे आणखी 5-6 गावं थांबलेली आहेत. सगळ्यांची परवानगी घेऊन मी इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.